भारतीय राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित राहिलेला महिला आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्षात येण्यासाठी 2023 मध्ये आपण एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं होतं. 106व्या घटनादुरुस्तीनं म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियमच्या मंजुरीनंतर लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती, ती म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी कधी सुरू होणार. सध्याच्या कायद्यानुसार ही अंमलबजावणी 2034च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करणं अशक्य होतं. हे ओळखूनच सरकार या महत्त्वपूर्ण कायद्यामध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. पण सरकारच्या या प्रयत्नांना विरोधकांची साथ मिळेल का? मिळालीच तर महिला आरक्षण 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू होणार, की त्याआधी होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्याची रंगीत तालीम होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात आणि राज्यात लोकसभेच्या जागा किती वाढणार? या आणि अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्ह्यूज रूममध्ये. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल आणि आपण पाहताय द ऑड इव्हन. दिल्लीच्या सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये सध्या केवळ एकाच विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे महिला आरक्षणाची अंमलबजावणी 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सुनिश्चित कशी करायची. या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचं दिसतंय. 23 मार्च रोजी सोमवारी संध्याकाळी अमित शहा यांनी अनेक प्रादेशिक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची महिला आरक्षण कायद्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, तसंच YSR काँग्रेस, BJD आणि AIMIM या सर्व पक्षाच्या नेत्यांचा समावेश होता. नारी शक्ती वंदन अधिनियममध्ये प्रस्तावित असलेल्या दुरुस्त्यांवर सर्वच पक्षांमध्ये एकमत घडवून आणणं हा या बैठकांचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे. गृहमंत्री अमित शहा एका बाजूला NDAच्या घटक पक्षांना विश्वासात घेत असताना दुसरीकडे बिगर काँग्रेस विरोधी पक्षांना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या बैठकांपासून दूर राहणं पसंत केल्याचं दिसतंय. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील 3 वेळा चर्चा केल्याची माहिती काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी दिली आहे. मात्र याबाबत त्यांची अद्याप पूर्णपणे सहमती मिळालं नसल्याचं कळतंय. पण गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नक्की कोणत्या मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत घडवण्याचा प्रयत्न करतोय? तर सप्टेंबर 2023 मध्ये संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून सरकारनं नारी शक्ती वंदन अधिनियम नावानं लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यासाठी घटनादुरुस्ती केली होती. जवळपास एकमतानं ही घटनादुरुस्ती मंजूर झाली होती. ही 106वी घटनादुरुस्ती ऐतिहासिक होती, पण 2 मोठ्या अटींमुळे आरक्षण लागू करणं कठीण होतं. एक म्हणजे जनगणना आणि दुसरी म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना. 106व्या घटनादुरुस्तीतील मूळ तरतुदीनुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू होणार होतं, परंतु ते जनगणना पूर्ण झाल्यानंतर आणि मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतरच लागू होईल, असं घटनेच्या कलम 334A मध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. सरकार याच कलमामध्ये बदल करून कायद्यातून जनगणना आणि पुनर्रचनेची अट ही डिलिंग करण्याच्या विचारात आहे. 2029च्या निवडणुकीसाठी 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेऊन मतदारसंघांची संख्या वाढवावी आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी, असा सरकारचा प्रस्ताव असल्याचं कळतंय. यासाठी सरकार नारी शक्ती वंदन अधिनियमात सुधारणा करणार आणि हे विधेयक याच अधिवेशनात किंवा याच आठवड्यात देखील येण्याची शक्यता वर्तवली जाते. पण महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यांचा नक्की काय संबंध आहे? तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि महिला आरक्षण याचा अतिशय जवळचा संबंध आहे. सध्याच्या 543 लोकसभा जागांमध्ये जर 33% आरक्षण दिलं तर अनेक विद्यमान पुरुष खासदारांना आपल्या जागा गमवाव्या लागतील, ज्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. यावर पर्याय म्हणून सरकार लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्याच्या विचारात. जोपर्यंत मतदारसंघांच्या सीमा नव्यानं आखल्या जात नाहीत आणि जागांची संख्या वाढत नाही, तोपर्यंत महिलांना 33% प्रतिनिधित्व देणं कठीण होऊ शकतं. आता अशा स्थितीत सरकारकडे काय पर्याय उरतो? तर मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल, ज्यामुळे महिलांसाठी राखीव जागा निश्चित करणं तांत्रिकदृष्ट्या सोपं होईल. याशिवाय पुरुष खासदारांच्या जागांना देखील कोणताही धोका होणार नाही. मात्र मूळ कायद्यानुसार ही प्रक्रिया नवीन जनगणनेनंतर होणं अपेक्षित होतं, जी आता 2011च्या जनगणनेनुसार केली जाण्याची शक्यता आहे. पण अशी पुनर्रचना झाली तर लोकसभेच्या संभाव्य जागांचं गणित कसं असेल? तर सरकारच्या नव्या सूत्रानुसार मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर लोकसभेच्या जागांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
सध्याच्या 543 जागांवरून ही संख्या 816 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. सध्या लोकसभेमध्ये फक्त 74 महिला खासदार आहेत. यावरून या घटना दुरुस्तीची गरज आणि महत्त्व लक्षात येतं. आता हे झालं लोकसभेच्या एकूण जागांची संख्या. पण राज्यनिहाय किती जागा वाढू शकतात? तर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 होण्याची शक्यता आहे. याचसोबतच विधानसभेचा विचार केला तर 288 जागांवरून ही संख्या 432 वर पोहोचू शकते, ज्यामुळे राजकीय गणितं देखील पूर्णपणे बदलू शकतात. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात ही संख्या 120 पर्यंत जाईल. विधानसभेत 403 जागांवरून 605 जागा होतील. तमिळनाडूच्या जागांमध्ये देखील सध्याच्या 39 वरून 59 पर्यंत वाढ होईल. अशाच प्रकारे विविध राज्यांमध्ये जागांमध्ये वाढ होईल. आता या जागा वाढवताना संख्याबळ प्रोरोटा पद्धतीनं म्हणजे याच्या प्रमाणामध्ये ठरवलं जाईल, ज्यामुळं कोणत्याही राज्यांमध्ये सध्याचं राजकीय वजन जे आहे ते कमी होणार नाही. उलट सर्वच जागांमध्ये वाढच होईल. पण सरकार हे आरक्षण लागू करण्यासाठी घाई का करतंय असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. तर महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं अचानक जो वेग घेतलेला आहे त्यामागं अनेक राजकीय गणित आहेत. 2029च्या निवडणुकीत महिला हा मतदारांचा वोट बँक म्हणून मोठा प्रभाव पाडणार आहेत. महिलांना थेट आरक्षण देऊन भाजप महिलांमध्ये आपलं स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय 2027मध्ये उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. सरकारच्या या दुरुस्त्या मंजूर झाल्या तर या राज्यांमध्ये देखील भाजपला फायदा होऊ शकतो. 2023मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं तेव्हा त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यावरून विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष केलं होतं. आता आरक्षणाची प्रक्रिया वेगवान करून सरकार विरोधकांचा हा मुद्दा त्यांच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची भूमिका अत्यंत सावध आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी तत्वतः महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे, परंतु त्यांच्या काही प्रमुख अटी देखील आहेत, जसं की ओबीसी कोटा. काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं महिला आरक्षणात ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र कोट्याची मागणी लावून धरलेली आहे. याशिवाय केवळ काही प्रादेशिक पक्षांशी चर्चा करण्याऐवजी सर्व पक्षांना एकत्र बोलवून पारदर्शक चर्चा करावी अशी विरोधकांची मागणी आहे. सरकार जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना कशी बायपास करणार आणि त्यातून दक्षिणेकडील राज्यांचं काही नुकसान तर होणार नाही ना, यावर देखील सर्वांनाच स्पष्टीकरण हवंय. असं असलं तरी आरक्षणाला विरोध केल्यास महिला मतदारांची नाराजी ओढवून घेण्याची भीती असल्यामुळं बहुतांश विरोधी पक्ष प्रस्तावित बदलांना समर्थन देण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे. पण सरकार 2027 ऐवजी 2011च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा विचार का करतोय? तर यामागं काही महत्त्वाची कारण आहेत. आता पहिलं कारण आहे ते म्हणजे 2027च्या जनगणनेची वाट पाहिली तर जनगणनेच्या डेटाचं पूर्णपणे विश्लेषण करायला साधारण 2 वर्ष लागतात. ती प्रक्रिया 2029 पर्यंत चालेल आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला पुनर्रचनेला आणखी 2-3 वर्ष लागतील. याचा अर्थ 2029ची लोकसभा निवडणुकीच्या आधी याची अंमलबजावणी करणं शक्य होणार नाही. दुसरं म्हणजे 2029 पूर्वी महिलांना आरक्षण देणं ही सरकारची प्रतिष्ठा बनली आहे. 2011चा डेटा जरी जुना असला तरी तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी तो एक कायदेशीर आधार मानला जाऊ शकतो. आणि तिसरं कारण आहे दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा वाद. नवीन जनगणनेनुसार पुनर्रचना केली तर उत्तर भारताच्या जागा अधिक वाढतील आणि दक्षिण भारताचं प्रतिनिधित्व तुलनेनं कमी होईल. 2011चा आधार घेऊन सध्याच्या जागांच्या प्रमाणात वाढ केली तर दक्षिण भारतातील राज्यांचा विरोध देखील कमी असू शकतो. हा सरकारचा अंदाज आहे. मात्र त्यासाठी दक्षिणेकडील राज्य आणि पक्ष तयार होतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. महिला आरक्षणाची ही नवीन खेळी भारतीय लोकशाहीला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. 816 खासदारांची लोकसभा आणि विधानसभांमधील वाढीव संख्याबळामुळं प्रशासकीय आव्हानं वाढणार आहेत, परंतु महिलांच्या सक्रिय सहभागामुळं धोरण निर्मितीमध्ये गुणात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र घाईघाईमध्ये घेतलेले निर्णय आणि जुन्या जनगणनेचा घेतलेला आधार यामुळं कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दिल्लीच्या सत्तेच्या कॉरिडॉरमधील ही खलबतं येत्या काही दिवसात भारतीय राजकारणाची नवी दिशा ठरवणार आहेत. फक्त ती दिशा राजकारणापेक्षा महिलांच्या सक्षमीकरणाची असावी एवढीच अपेक्षा आहे. आपल्याला काय वाटतं? महिला आरक्षण कायद्यातील या दुरुस्त्या मंजूर होतील का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय बातम्यांची अपडेट्स जाणून घेण्यासाठी द ऑड इव्हनला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूजरूममध्ये आज इथेच थांबूयात. नवीन विषयांसह उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद.